नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड, कोल्हापूर सकाळचा संपादक. या लोकसभा निवडणुकीच्या फेसबुक लाईव्ह बुलेटिनमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी उभा आहे आज कर्नाटकातल्या बेळगावामध्ये आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हा अत्यंत रुबाबदार असा सिंहासनारूढ असलेले छत्रपती शिवराय. तुम्हाला सांगतो, हा पुतळा तुम्ही आता पाहू शकता. एवढा रुबाबदार पुतळा कदाचित महाराष्ट्रातही नसेल. हाच पुतळा इथं मला काही लोकांनी माहिती दिली की हा पुतळा रायगडावर, राजधानी रायगडावर बसवण्यात येणार होता, पण काही तांत्रिक कारणामुळं, त्याच्या वजनामुळं म्हणा किंवा इतर अनेक काही तांत्रिक कारणामुळं तो इथं बेळगावात बसवण्यात आला. आणि बेळगावात बसवलेला जो पुतळा आहे, तिकडचा जो पुतळा आहे तो इथं बसवण्यात आला. अशी अदलाबदल झाली. म्हणजे कदाचित हा आपल्याला राजधानी रायगडावर हा पुतळा पाहायला मिळाला असता. असा हा अत्यंत रुबाबदार, देखणा जणू शिवराय जिवंत दिसावेत असा हा पुतळा आहे. आणि मी तुम्हाला या बेळगावांच्या प्रश्नाविषयी, बेळगावातल्या लोकांसोबत मी बोलणार आहे. तुम्हाला त्यांच्यासोबत त्यांची भेट घालून देणार आहे. तुम्हाला माहिती आहे की 1956 साली भाषावर प्रांतरचना झाली आणि भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर हे बेळगाव कायमचं महाराष्ट्रापासून दुरावलं. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही हे बेळगाव कर्नाटकातच राहिलं. इथले मराठी भाषिक कायम टाहो फोडतायत. 60 वर्ष होऊन गेली. अजूनही इथल्या मराठी माणसांना न्याय मिळालेला नाही आहे. त्याच्यासाठी त्यांचा झगडा सुरू आहे. मला आठवतंय, अण्णाभाऊ साठे, जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत, त्यांची एक सुंदर अशी छक्कड आहे जी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांची मुलुख मैदान तोफ गरजत होती. ती माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होतीये काहिली, अशी त्यांची ती एक छक्कड होती. ती छक्कड ही या बेळगावला उद्देशून छक्कड होती. कारण त्यांची मैना म्हणजे गावोगावरून, महाराष्ट्रभरातून लोक जे मुंबईला पोट भरण्यासाठी जातात, नोकरीसाठी जातात, त्यांची बायको घरी राहते, त्यांचं कुटुंब घरी राहतं आणि त्यांच्या वाचून त्यांचा जीव जसा तळमळत राहतो, तसं हे बेळगाव, हे आमचं महाराष्ट्राचं बेळगाव आहे. हे आमच्या मराठी भाषिकांचं बेळगाव आहे. हे महाराष्ट्रात कधी येणार त्याच्यासाठी माझा जीव तळमळतोय, असं अण्णाभाऊ साठे म्हणाले होते. आणि म्हणून ते म्हणतायत, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीये काहिली. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो, कर्नाटकात एकूण 28 जागा आहेत आणि या 28 जागांपैकी 3 जागा बेळगावमध्ये आहे. त्याच्यापैकी एक जी जागा आहे, तुम्हाला मी सांगू इच्छितो की ही एक जागा इथं महाराष्ट्र एकीकरण समिती जी आहे, जी सीमा भागातली जी मराठी जनता आहे, ही मराठी जनता जो लढा देतीये त्याच्यामध्ये यंदाच्या वर्षी तब्बल 45 उमेदवार एकीकरण समितीने उभे केलेत. मला वाटतं 1996 मध्ये तर तब्बल 465 उमेदवार उभे केले होते. एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार उभे करण्याचे कारण हे आहे की आमचा आवाज संसदेपर्यंत पोचावा, आमचा आवाज राज्यकर्त्यांपर्यंत पोचावा, केंद्र शासनापर्यंत पोचावा आणि ह्या आमच्या मराठी माणसाचा आवाज आम्हाला महाराष्ट्रात सामील व्हायला मिळावं, याच्यासाठी हा सगळा लढा आहे. आणि मी म्हणतो, हा एक प्रातिनिधिक लढा आहे. आमचे बेळगावचे प्रतिनिधी, आमच्या बेळगावचे कार्यालय प्रमुख मल्लिकार्जुन मुंगळे माझ्यासोबत आहेत. मी मल्लिकार्जुनला विचारतो, त्यांनी थोडक्यात सांगावं की बेळगावचं हे वातावरण कसं आहे, निवडणुकीचे वातावरण कसं आहे, मराठी एकीकरण समितीचे किती उमेदवार आहेत, त्यांनी कुठल्या गोष्टींवर फोकस केलेला आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि इथल्या लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत. मल्लिकार्जुन. बेळगाव जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार अशी या मतदारसंघांची नावं आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे आणि बेळगावचा हा सीमाप्रश्न 1956 पासून सुरू आहे. बरोबर. आणि महाराष्ट्र एकीकरण समितीनं वारंवार या प्रश्नाकडे केंद्र शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा सीमाप्रश्नाचा दावा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे, पण न्यायपरिष्ठ जरी हा विषय असला तरी लोकलढ्याच्या माध्यमातून या प्रश्नाकडे सातत्यानं लक्ष वेधण्याचा प्रयत्न महाराष्ट्र एकीकरण समितीकडून होते, येथील मराठी भाषिकांकडून होतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीनं लोकसभेच्या निवडणुकीसाठी तब्बल 45 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. आणि यामुळं हा बेळगावचा लोकसभा मतदारसंघ पूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात चर्चेला आलेला आहे. आज कर्नाटकामधल्या 28 लोकसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक उमेदवार असलेला हा बेळगावचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळं निवडणूक आयोगालासुद्धा या मतदारसंघाकडे विशेष लक्ष द्यावं लागलेलं आहे. आणि प्रत्येक या लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर 4 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बसवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि त्यासाठी विशेष मतदान यंत्र काल इकडं बेळगावमध्ये दाखल झालेली आहेत.
तर सांगायचा उद्देश हा की 1996 साली समितीनं 462 उमेदवार उभे केले होते. हो. 2004 साली एक उमेदवार उभा केला होता. पण मधल्या काळामध्ये काही कारणानं उमेदवार उभा केला नाही. त्यामुळं असं वाटलं नेत्यांना की लोकसभा निवडणुकीमध्ये आपले मराठी भाषिक राष्ट्रीय पक्षाकडे आकर्षित व्हायला लागलेले आहेत आणि तो जो प्रकार आहे तो प्रकार थांबवण्यासाठी यावेळी तब्बल 45 उमेदवार उभे केलेले आहेत आणि यामुळं केंद्राला, राज्य सरकारला आणि न्यायसंस्थेला सुद्धा हा विषय, हा सीमाप्रश्न गांभीर्यानं त्याकडे लक्ष द्यावं लागेल, दखल घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळंच हा लोकसभा मतदारसंघ पूर्ण देशामध्ये चर्चेत आलेला आहे. खरं आहे, मल्लिकार्जुनने जे सांगितलं ते लोकलढा खऱ्या अर्थानं तो इथं सुरू आहे. आणि माझ्यासोबत हे काही एकीकरण समितीचे लोक आहेत, बेळगावचे नागरिक आहेत, जी मराठी माणसं आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा प्रश्न नेमका काय. म्हणजे तो महाराष्ट्रात विलिनीकरणाचा प्रश्न तर आहेच आहे, इतर आणखी त्यांची जी अस्मिता आहे, म्हणजे कर्नाटकचे पोलीस अत्याचार करतात अशा बातम्या आपण नेहमी ऐकतो. तिकडचे राजकारणी मराठी इथे येतात आणि ते भाषणं करतात. माझ्यासोबत, आपल्यासोबत काही उमेदवारही आहेत, जे 45 उमेदवार आहेत त्यांच्यापैकी काही उमेदवारही आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. पण पहिल्यांदा हे जे ज्येष्ठ नागरिक इथं आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, तुम्ही सुरुवात करा, तुमचं नाव सांगा आणि बोला थोडा. माझं नाव विकास कळली, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा सदस्य. आज जो लोकसभेच्या निवडणुकी बेळगावमधून जे 25 उमेदवार उभा केलेले आहेत, आम्ही पूर्वी 101 उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काही तांत्रिक अडचणी अवघ्या 2 दिवसात आम्ही 45 उमेदवार उभा केले. कागदपत्राची तांत्रिक अडचण आल्यामुळे आम्हाला 101 उमेदवार उभा करता आले नाहीत. परंतु 45 उमेदवार आम्ही उभा करून आमचे समितीचे एकनिष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उभा राहिले. स्वतः लोकवर्गणीकडे लोकांनी, कार्यकर्त्यांनी आपला पैसा जमा केला आणि अर्ज भरले. त्यामुळे आमच्या प्रश्नाला अनेकदा पुन्हा उजाळा मिळाला असं मला वाटतं. ओके साहेब, तुम्ही सांगा, नाव सांगा आणि बोला. मी मनोहर किनेकर, माजी आमदार बेळगाव ग्रामीण, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष. आज लोकसभेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीनं 45 उमेदवार उभं करायचं स्टँड घेतलेलं आहे, जी भूमिका घेतलेली आहे, त्याच्या पाठीमागं गेल्या 62 वर्षामध्ये त्या मराठी माणसावर झालेला अन्याय आणि अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न अशा दृष्टीनं आम्ही उभं केलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली. प्रत्येक भाषिकाला त्याच्या भाषेचं राज्य मिळालं. पण दुर्दैवानं बेळगाव आणि सीमा भागामध्ये आम्ही मराठी भाषिक जास्ती असताना आम्हाला महाराष्ट्रात न घालता अन्यायानं कर्नाटकात डांबण्यात आलं आणि तेव्हापासून गेली 62 वर्ष आम्ही सातत्यानं हा भाग महाराष्ट्रात सामील करावा, आमची इच्छा, लोकेच्छा ही महाराष्ट्रात सामील व्हायची आहे, अशा प्रकारचा टाहो पडत असतानासुद्धा ना केंद्र सरकार आमच्यावर लक्ष देत आहे. महाराष्ट्रात आम्ही सामील होऊ इच्छितो, तो ज्या प्रकर्षानं आमच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे तो प्रकर्षानं उभा राहिलेला जाणीव आम्हाला होत नाही. आणि त्याच्या विरोधात कर्नाटक मात्र सातत्यानं इथली मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि मराठी माणसाला संपवायचा प्रयत्न करतो आहे. आणि याच्या विरोधातच आम्ही अनेक आंदोलनं केली, हौतात्म्य पत्करलं, कारावास भोगला, लाठीमार खाल्ला, असा एकही लोकशाही पद्धतीचा लढा राहिलेला नाही की जो आम्ही केलेला नाही. या सर्व प्रयत्नातून हा प्रश्न न सुटल्या कारणानं आज महाराष्ट्र सरकारनं हा प्रश्न सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे. पण सुप्रीम कोर्टात दाखल केल्यानंतर रस्त्यावरची लढाई कुठं कमी होता कामा नये या दृष्टीनं इथला मराठी माणूस सातत्यानं रस्त्यावरच्या लढाईमध्ये अग्रेसर असतो. तरीसुद्धा केंद्र सरकार लक्ष देत नाही आणि हे लक्ष कर्नाटक सरकारचं, केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं वेधण्यासाठी म्हणूनच आम्ही हे 45 उमेदवार उभे केलेले आहेत. करेक्ट. यासाठी आम्हाला तांत्रिक अडचण निर्माण करायची होती, जी अडचण निर्माण होऊन ज्यामुळं या निवडणूक आयोगाला हे इलेक्शन घेता येऊ नये अशा प्रकारची अडचण निर्माण करण्याचा आमचा हेतू होता. परंतु आम्हाला फक्त 2-3 दिवस टाईम मिळाला. काही कागदपत्र जमा करणं हे आपल्याला शक्य झालं नाही, त्यामुळे 45 उमेदवार उभा केले. पण तरीसुद्धा आज या ठिकाणी प्रत्येक केंद्रामध्ये 4 मशीन्स द्याव्या लागतात आणि ह्यामुळंच आज देशाचं सर्व लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेलेलं आहे, बेळगावकडे वेधलेलं गेलं आहे. या सीमा प्रश्नाबरोबरच मराठी भाषेकरीतला जो अन्याय होतो, आम्ही इथं बेळगाव जिल्हा कन्सिडर केला तर 22% आहोत. आणि कायदा काय सांगतो, एखाद्या जिल्ह्यामध्ये जर 15%पेक्षा जास्त लोक राज्याच्या भाषेच्या व्यतिरिक्त इतर भाषेचे असतील तर त्यांना त्या राज्याच्या भाषेबरोबर त्या भाषेमध्ये सुद्धा सरकारी परिपत्रकं पुरवली पाहिजेत. परंतु दुर्दैवानं हे कर्नाटक सरकार आम्हाला मराठी भाषेमध्ये कुठल्याही प्रकारची परिपत्र पुरवत नाही. तेवढंच कशाला, आम्ही नॉमिनेशन फॉर्म मराठीत मागितले, दिले नाहीत. फक्त मतदार याद्या देतो म्हटलेत, पण आजपर्यंत आमच्या उमेदवारांना प्रचार करण्यासाठी मराठीमध्ये मतदार याद्यासुद्धा मिळालेल्या नाही आहेत. या सर्व प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आमचा एक हा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर इथला मराठी शेतकरी हा सीमा लढ्याचा कणा आहे, जो सातत्यानं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभा राहिलेला आहे.
त्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून बेळगावच्या सभोवताली 12 किलोमीटरवरून रिंग रोड करायचा प्रस्ताव इथं आणलेला आहे. या रिंग रोडमध्ये 1200 एकर शेती जाणार आहे. पण एकदा हा रिंग रोड झाला तर त्याच्यानंतर सेल्सच्या नावाखाली, इंडस्ट्रियल इस्टेटच्या नावाखाली, डेव्हलपमेंटच्या नावाखाली, वसाहतीच्या नावाखाली बेळगावमधील जवळजवळ बेळगाव तालुक्याचे 70 ते 80 हजार एकर शेती हे सरकार हडप करून एक प्रकारे मराठी माणसाला संपवणार आहे. आणि त्या दृष्टीनं यांचे प्रयत्न चाललेले आहेत. त्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे 45 उमेदवार उभे केलेले आहेत. अशा पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं जी आंदोलनं करणं आम्हाला शक्य आहे ते आम्ही सातत्यानं करत आलेलो आहोत. खरोखर आज आम्ही स्वतंत्र भारतामध्ये आहोत का कर्नाटकाच्या गुलामगिरीत आहोत हा प्रश्न पडतो. 150 वर्षानंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असं सांगितलं जातं, पण लोकशाहीचं खरं स्वातंत्र्य आम्ही उपभोगू घेऊ शकत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. आणि या आमच्या अडचणीकडं, अन्यायाकडं लक्ष वेधण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. खरं आहे. म्हणजे आमदार साहेब, माजी आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते असं सांगतायत की आम्ही खूप लढे दिले, आम्ही खूप लढलो आणि ज्या प्रकारचा अन्याय आम्हाला सहन करायला लागतो या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटावी. हा अन्याय मराठी भाषिकांपर्यंत जावा, महाराष्ट्रापर्यंत जावा, संसदेपर्यंत जावा आणि आम्हाला न्याय मिळावा, अशा त्यांच्या भावना आहेत. आपल्यासोबत आणखी एक बुजुर्ग आहेत, त्यांना आपण विनंती करूया की तुम्ही बोला. याच्या आधी तुम्ही कुठल्या प्रकारची आंदोलनं केली आणि जसा मराठी भाषिकांवर किंवा मराठी लोकांवर कुठल्या प्रकारचा अन्याय केला जातो? मी मध्यवर्ती महाराष्ट्र समितीचा खजिनदार आहे. गेली 63 वर्ष महाराष्ट्र समिती बेळगाव महाराष्ट्रात जावं म्हणून सतत प्रयत्न करते, पण त्याला अजूनही यश आलं नाही. दरवेळी दोन्ही मुख्यमंत्र्यांना प्रत्येक पंतप्रधानांनी बोलवलं, पण दोन्ही मुख्यमंत्री, फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हजर झाले आणि कर्नाटकाचा एकही मुख्यमंत्री आत्तापर्यंत हजर झाला नाही. त्यामुळे आम्हाला नाविलाज असतो 2004 साली कोर्टात जावं लागलं. कोर्टात गेल्यानंतर आम्ही रस्त्यावरची लढाई ही कुठेही बंद केली नाही. आणि जे आता आमचे 45 उमेदवार उभा आहेत ते कुणाला पाडवण्यासाठी किंवा कुणाला निवडून आणण्यासाठी उभा राहिलेले नाहीत. आमचा जो हक्क आहे तो सिद्ध करण्यासाठी आम्ही 45 लोकांना उभा केलं आणि ते 48 तासामध्ये आम्हाला फार त्रासानं यांची कागदपत्र जमाजमी करावी लागली आणि त्यातून लोकवर्गणीतून हे 48 आमचे कार्यकर्ते उभा राहिलेले 45 कार्यकर्ते उभा राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे मी बेळगावच्या जनतेलाही तुमच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती करतो की बेळगाव शहर आणखीन तालुका हे 2 जरी आमचे मतदारसंघ राहिले तर बेळगाव शहराच्या बाबतीत 63 वर्ष ग्रामीण भागाचे लोक बेळगावच्या जनतेसाठी थांबलेले आहेत. तर बेळगावच्या जनतेला एक कळकळीची विनंती करतो की यावेळी या 21 तारखेला होणाऱ्या मतदानाला 23 तारखेच्या भरघोष आमच्या महाराष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांना मतदान करावं. आणखीन त्यांना केंद्र सरकारला दाखवून द्यावं की अजूनही इथला मराठी माणूस खचलेला नाही आणि न्यायाधीशांनाही समजेल की दरवेळी काही वेळा असं होतं आहे कोर्टामध्ये की हे 60 वर्षानंतर आता कोर्टात आलेत. त्यावेळी ह्या जनतेच्या माध्यमातून ते समजू शकेल की आज देखील 63 वर्षानंतर हा प्रश्न जागृत ठेवलेला आहे जनतेनं सामान्य. त्यासाठी मी महाराष्ट्र समितीच्या सर्व मराठी भाषिक जनतेला तुमच्या ह्याच्यातून विनंती करतो की बेळगाव शहराच्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येनं आमच्या 45 उमेदवारांना मतदान करावं आणि परत एकदा बेळगाववरचा आपला हक्क सिद्ध करावा, अशा स्वरूपाची मी विनंती करतो. एवढंच बोलून थांबतो. बरोबर. म्हणजे प्रश्न जरी कोर्टात गेलेला असला तरी रस्त्यावरची लढाई हे लोक अजूनही लढतायत आणि त्यांचं मनोधैर्य अजूनही तेवढंच आहे जेवढं 1956 साली होतं, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होतं. माझ्यासोबत आणखी एक आहेत, साहित्यिक आहेत, त्यांनी त्यांची ओळख सांगावी आणि बेळगावने जे योगदान दिलं आहे, बेळगावने महाराष्ट्राला साहित्याच्या क्षेत्रात योगदान दिलं आहे, अनेक क्षेत्रांमध्ये योगदान दिले, त्याच्यापैकी साहित्य क्षेत्रातलं योगदान त्यांनी सांगा. गुणवंत पाटील, सीमावर्ती भाग बेळगाव. गेली 63 वर्ष हे सीमा भागात मराठी माणूस आपल्या न्याय हक्कासाठी झगडतो आहे. कित्येक आंदोलनं झाली, लाट्याकाट्या खाल्ल्या, अंगावर वळ उठले, काही हुतात्मे झाले. जागतिक पातळीवर ज्यावेळी आपण बघतो कोणत्याही भाषेसाठी एवढा प्रदीर्घ काळ कोणताही लढा लढला गेला नाही. मग असं असताना भारताचा विकास झाला, भारत पुढं गेला असं काही म्हटलं जातं. मग 63 वर्ष ही माणसं कितपत पडलेत ह्यांच्याकडे कोण लक्ष देणार आहे? बरोबर आहे. सीमावर्ती भागात जर विचार केला तर साहित्यिकदृष्ट्या 22 संमेलनं मराठीची घेतली जातात. अनेक साहित्यिक आहेत. आज तुम्ही बघितला तर इंदिरा संत आहेत, कृपनिकुंभ आहेत, बरेच साहित्यिक आहेत ज्यांनी साहित्यिक योगदान दिलं. आज मराठीची जी काही मूलभूत गोष्टी आहेत त्या बेळगावातून तयार होतात. तर अशी ही व्यवस्था असताना, इतक्या मोठ्या प्रमाणात इथं मराठी माणूस असताना, न्यायव्यवस्था ज्याच्याकडं आपण गेलो तीही आता कुठं प्रलंबित होत आहे आणि सरकार ही कोणत्याही बाजूनं सहकार्य करत नाही. आज एक गोष्ट लक्षात येते
की चंद्रकांत पाटलांना इथं समन्वयक म्हणून निवडलं गेलं. गेले 5 वर्षात चंद्रकांत पाटलांनी एकही दिवस बेळगावात येऊन सीमावर्ती भागातल्या कोणत्याही व्यक्तीची विचारपूस. चंद्रकांत पाटील म्हणजे कोल्हापूरचे पालकमंत्री. हां, कोल्हापूरचे पालकमंत्री, त्यांना सीमावर्ती भागाचं समन्वयक म्हणून नेमलं गेलं. गेल्या 5 वर्षात त्यांनी एकही दिवस येऊन इथं सीमावर्ती लोकांच्यावर काय अत्याचार होतात, काय होतं आहे ह्याची कधीही विचारपूस केली नाही. आज एक लक्षात घ्या, एखाद्या रुग्णाकडं भेटायला नातेवाईक जातात, रुग्ण नातेवाईकांच्याकडे जात नाही. आज मला सांगा, इथले लोक महाराष्ट्रातल्या नेत्यांच्याकडे जातात, आमची व्यथावेदना व्यक्त करतात, पण तिथले नेते येऊन इथं तेवढ्या प्रमाणात इथल्या लोकांची व्यथावेदना समजून घेत नाहीत. ही सगळ्या दृष्टिकोनातून मराठी माणसाची व्यथाच आहे. होय. तर ही व्यथा ज्यावेळी व्यक्त होते, ज्यावेळी मराठी माणूस इथं महाराष्ट्राकडे वळून बघतो, कर्नाटक शासन तर इथल्या मराठी माणसावर अत्याचार करणार हे 100% आहे. इथला मुख्यमंत्री कधीही इथल्या मराठी माणसाच्या बाजूने एकही शब्द बोलणार नाही हेही नक्की आहे. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी माणसासाठी काय केलं हे गोष्ट विचारण्याचा आता वेळ आलेली आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून करोडो रुपये खर्च केले जातात. खरं 63 वर्षे इथला मराठी माणूस लाता काट्या बुक्या खात मराठी जगवत आहे, मराठी टिकवून ठेवलेले आहे. मराठी मरते का जगते ह्याच्या परिचर्चा होतात महाराष्ट्रात, प्रत्येक साहित्य संमेलनात होतात. इथं मराठी जगवली जाते आणि वाढवली जाते. इथला जे 45 उमेदवार उभारलेत, ह्या प्रत्येक उमेदवाराची आर्थिक परिस्थिती एवढी काही थोर नाही. त्या प्रत्येकानं स्वतःच्या खिशातले पैसे घालून, किंबहुना काही लोकांनी त्यांना पैसे गोळा करून दिलेले आहेत आणि त्या लोकनिधीतून ही लोकं उभारलेली आहेत. आज तुम्हाला हे काही धनदांडगे कोण दिसणार नाहीत. तर अशा परिस्थितीत मराठी माणूस इथं झगडत आहे आणि महाराष्ट्राकडे बघत आहे. आज वेळ आलेली आहे, मराठी माणसानं तुम्ही सीमावर्ती भागातल्या मराठी लोकांच्याकडे बघा, साहित्यिकांनो तुम्ही मराठी माणसाकडे बघा, राज्यकर्त्यांनो तुम्ही मराठी माणसाकडे बघा. इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. बरोबर. म्हणजे जर मराठी भाषा आपण जगवण्याचा प्रयत्न करणार असू तर इथल्या बेळगावच्या मराठी भाषिकांकडे लक्ष द्यायला पाहिजे, असं या साहित्यिकांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत हे सगळे उमेदवार आहेत, जे 45 उमेदवार आहेत त्याच्यापैकी काही उमेदवार आहेत, या ताई आहेत ज्या लोकसभेच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की तुमची ओळख सांगा आणि तुमच्या भागातले प्रश्न काय आहेत, तुम्ही कुठल्या आंदोलनांमध्ये काही भाग घेतला आहे ते सांगा. नमस्कार, माझं नाव कविता दीपक कोले. मी बेळगाव सीमाभाग इथून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभी आहे. आम्हाला बेळगाववासियांना साधे एक पेपरसुद्धा मागितले, कोणतंही सरकारी पेपर मागितले तरी पण ते कन्नड भाषेत मिळतो, मराठी भाषेत काही नाही मिळत. आम्ही किती वेळा तरी सरकारकडे सांगितलं की आम्हाला मराठी भाषेत द्या. साधं आता 10वीची परीक्षा झाली, 10वीच्या परीक्षेला हॉल तिकीटसुद्धा इंग्लिश मिडियम राहिना, मराठी मिडियम राहिना, नाहीतर कन्नड मिडियम राहिना. ते सूचना असतात नाही ते सुद्धा कन्नडमध्ये होते. त्या मुलांना काय समजावं, काही नाही समजावं, काही नाही. इंग्लिश मिडियमला तरी इंग्लिशमध्ये, नाही तर किमान 2 विषयामध्ये तरी इंग्लिशमध्ये आणि कन्नडमध्ये असं तरी सूचना द्याव्या, ते पण नव्हते. इंग्रजीतही देत नाही, इंग्रजीमध्येही नाही. कोणतीही आमचे लाईट बिल असेना, नाहीतर आमचे 7-12 उतारे असेनात, काही असेना, सगळं कन्नडमध्ये असतंय. इथपर्यंत की आम्हाला आमच्या दुकानावरचे बोर्डसुद्धा की नाही कन्नडमध्येच लावायची सक्ती आहे. तिन्ही भाषेत लावा असं नाही, कन्नडमध्येच लावायची सक्ती. मराठीमध्ये लावलं तर बोर्ड काढणार, दुकान जप्त करणार, इथपर्यंत आम्हाला धमकी दिली जाते. आणि एवढं करूनही आम्ही काही मागण्या केल्या तरी आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. नमस्कार ताई, तुम्ही सांगा. मी लक्ष्मी सुनील मुदगेकर, महाराष्ट्र एकीकरण समितीची मी कार्यकर्ते आहे. सध्या मी ग्रामपंचायत मेंबर आहे, ग्रामपंचायत मंडळी, व आता लोकसभा इलेक्शनसाठी मी उभी आहे. मला सांगायचं एवढंच आहे की आम्हाला मराठीना फक्त मराठी हक्क पाहिजे, मराठी न्याय पाहिजे. फक्त आम्हाला दुसरं काही राजकारण नको, फक्त मराठी भाषा पाहिजे. मी स्वतः आता ग्रामपंचायतला उमेदवार आहे. जे काही सरकारी सर्क्युलर येत आहे, काय येत आहे, त्याच्यातलं आम्हाला काहीसुद्धा माहिती होत नाही. आणि जे अधिकारी आहेत, PDO आहेत, ते सुद्धा कर्नाटक सरकार जाणून बुजून कन्नड लोकांना घालत आहेत, त्यांनीसुद्धा आम्हाला मराठीत माहिती देत नाहीत. आणि आम्ही मराठी उमेदवार प्रत्येक ग्रामपंचायतीला निवडून येऊनसुद्धा आमच्या मराठी भागाचा म्हणावा तितका विकास होत नाही. का म्हणजे आम्हाला कन्नड भाषाच समजत नाही. त्याच्यासाठी आम्ही लोकांच्यातनं झगडून आमचे उमेदवार उभा करतो. उमेदवार निवडून येतात, पण कन्नड भाषा समजत नाही. याच्यासाठी आमचा मराठी लोकांचा विकास होत नाही.
ही आम्हाला खंत वाटते व आम्हाला फक्त मराठी भाषेसाठी जगडायचं आहे. ओके ओके, म्हणजे हा भाषेचा लढा आहे असं म्हणतायत. कविताताई, मला परत एकदा सांगा, तुम्ही जर निवडून आलात तर तुम्ही काय करणार? या परिस्थिती सुधारण्यासाठी तुमचा आवाज कसा पोचवणार? काय नाही, निदान आता बेळगाव सीमा भाग आहे, इथल्या ना निदान महाराष्ट्रात जाण्या तत्पुरती तरी इथल्या भाषांना मराठी भाषेचं थोडं तरी असं म्हणजे तुम्हाला कागदपत्र काय हवे असतील ते, निदान बसवरचे बोर्ड तरी मराठीत. इथं बसवरचे बोर्डसुद्धा कन्नडमध्ये असतात. आम्ही एक ठीक आहे, खूप म्हातारी माणसं असतात त्यांना कन्नड वाचायला येत नाही, काही जण तर काहीच वाचायला येत नाही. तशा लोकांना तरी निदान नंबर बस काही पण समजत नाही. अशा लोकांसाठी काहीतरी सोय पाहिजे, नाही काहीच सोय नसते. बरोबर. म्हणजे कर्नाटक सरकार अशा पद्धतीनं इंग्रजीचा सुद्धा पर्याय देत नाही आहे असं या कविताताईंचं म्हणणं आहे. आणि साहेब, तुम्ही सांगा, तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही तुमचे बाजू मांडा. मी शिवराज पाटील या 45 उमेदवारापैकी मी एक आहे. ही निवडणूक एक देशभरात एक आगळीवेगळी आणि ऐतिहासिक ठरणार आहे. आगळीवेगळी अशासाठी की महाराष्ट्र एकीकरण समिती ह्या संघटनेच्या बॅनरखाली आम्ही सर्व 45 उमेदवार एकाच वेळी रिंगणात आहोत. आणि आमच्यापैकी कोणी उमेदवार असं म्हणणार नाही की मलाच मतं द्या. ह्या 45 उमेदवारापैकी कोणालाही एक मत द्या, पण ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिलेदाराला मत द्या. आणि अशा तऱ्हेचा प्रचार हा देशभरात पहिल्यांदाच होतो आहे. आणि आत्तापर्यंतच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितींनी सर्व मार्गांचा अवलंब केला, पण प्रत्येक वेळी या मुजोर आणि या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी या महाराष्ट्र एकीकरण समितीचा मग कुठलाही प्रश्न असो त्याकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नाही. म्हणून गांभीर्यानं यावेळी हा वेगळा प्रयोग आम्हाला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून करावा लागत आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे 101 आम्ही उमेदवाराची तयारी केली होती, पण कागदपत्रांची जमावजमाव आणि पुरेसा अवधी यामुळे आम्ही 45 उमेदवार आज या ठिकाणी रिंगणात आहोत. यामध्ये आमचा ध्येय एकच आहे की या सीमा प्रश्नाकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष वेधून घेणं आणि आमची जी मतदार आहेत ते कुठल्याही राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधले जाऊ नयेत, हा यामागचा उद्देश आहे. बरोबर, म्हणजे 45 ही संख्याही काही कमी नाही. अख्ख्या देशाचं लक्ष त्याच्यामुळे वेधलं गेलेलं आहे. आज तुम्ही इकडे आलाय असं मला वाटतं. बरोबर, करेक्ट आहे. तुम्ही सांगा. माझं नाव गणेश दड्डीकर, मी सुद्धा एक महाराष्ट्र एकीकरण समितीचा ह्या लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आहे. गेली 63 वर्ष आम्ही हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात हा लढा लढत आहोत आणि ही 4थी पिढी आम्ही ह्या लढ्यामध्ये सामील आहे. ज्या 26 राज्यांना भाषेवर प्रांतरक्षाप्रमाणे या योजनेप्रमाणे त्यांना लाभ मिळाला, ती राज्य आपापल्या ह्याच्यात जाऊन त्यांनी सुखी आहेत. परंतु हा आमचा एकच भाग डावळला गेला आहे आणि आम्ही त्याच भाषेवर प्रांतरक्षाप्रमाणे मुद्द्यावर आज आम्ही हा लढा लढवत आहोत. आणि एक मुद्दा सांगायचा म्हणजे आम्ही हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बॅनरखाली आज आम्ही सगळे 45 उमेदवार हा लढा लढवत आहोत. हे इलेक्शन नसून हा लढाच आमचा लढाच आहे. परंतु काही राष्ट्रीय पक्ष अशी अफवा पसरवत आहेत की महाराष्ट्र एकीकरण समिती कुठल्या तरी एका पक्षाला जिंकण्यासाठी आणि कुठल्या तरी एका पक्षाला हरवण्यासाठी बसलेला आहेत. परंतु ही चुकीची समजूत आहे. मी याचं एक कारण सांगतो तुम्हाला की मागच्या फार पूर्वी आम्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षालासुद्धा या खासदारकीच्या याला मदत केलेली आहे. त्यांनी आम्हाला काही आश्वासन दिले. आमचे विचारमय सगळं आपण केंद्र सरकार पोचवतो ह्या आश्वासनामुळे आम्ही त्यांनासुद्धा पाठिंबा दिलेला होता. परंतु निवडून आल्यावर त्यांनी पाठ फिरवलेले आहे. हे सोडा, आमच्यावर जेव्हा लाठी आल्या होतात, आम्हाला अमानुषप्रमाणे कुत्र्यासारखं मारलं जातं पोलिसांकडून करवी, त्यावेळेला हे निवडून आलेले खासदार आमदार आम्हाला फिरकूनसुद्धा बघत नाहीत. मग मतांसाठी फक्त आमच्याकडे काय येतात, हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास न ठेवता हा लढा आम्ही चालू ठेवणार. म्हणजे आम्ही लाठ्याकाठ्या खातो तेव्हा लोकप्रतिनिधी येत नाहीत, तेव्हा हे उमेदवार येत नाहीत, खासदार आमदार येत नाहीत, आणि जेव्हा मग निवडणुकीच्या वेळी आमच्याकडे मतं मागायला येतात, मग आम्ही त्यांना मतं का द्यायची, असा अत्यंत रास्त प्रश्न आहे. हे काका आहेत माझ्यासोबत, मला हे बुजुर्ग जे आहेत, मला असं वाटतं त्यांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या असणार गेल्या 63 वर्षात, तेही हरेक लढ्यामध्ये उपस्थित असणार. तुम्ही जरा तुमचे अनुभव सांगा, नाव सांगा आणि अनुभव सांगा. मी सर शंकर पुन्नाप्पा चौगुले. मी या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी उभा आहे म्हणण्यापेक्षा माझ्या गावच्या लोकांनी मला उभं केलेलं आहे. वा, महत्त्वाचा भाग हा आहे सर. मी मुख्याध्यापक म्हणून गेली 32 वर्ष मी होतो
आणि त्या काळी काय इथं कन्नड लोक आम्हाला छळतात कशा प्रकारे, त्याची ज्वलंत उदाहरणं मला सगळे ऐकायला पाहायला मिळालेले आहेत. आणि मगाशी तुम्ही जे उदाहरण दिलं माझी मैना गावावर राहिली, तर मला असं उदाहरण द्यावंसं वाटतंय की माझी आई तिकडं महाराष्ट्रात कुठं आहे आणि तिच्यापासून मला तोडलेलं आहे हा सीमा भाग म्हणजे. आणि हे इथलं लेकरू तिला भेटण्यासाठी आतुर झालेलं आहे, पण आईला त्याला भेटता येत नाही, आईपासून त्याला तोडलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळं अंतःकरण अक्षरशः आमचं तळमळतं आहे. एक एक क्षण असा आमचा म्हणजे तळमळत जातो आहे, असा भाग आहे. एक उदाहरण देतो सर. मी मुख्याध्यापक असताना कसा छळवाद आमचा मांडला जायचा. आमचा हा मराठी बहुल मराठी भाग आहे. इथं जास्तीत जास्त शाळा मराठीच आहेत आणि जबरदस्तीनं हा मराठी भाग हा कर्नाटकात डांबला गेलेला आहे. तेव्हा मुख्याध्यापकांच्या बैठका व्हायच्या आणि त्या बैठकामध्ये 95% मराठी मुख्याध्यापक आणि 5% फक्त कन्नड मुख्याध्यापक असायचे. तो अधिकारी जो आहे तो कानडी असायचा. तो कानडीत सांगणार सगळ्या सूचना सगळ्या. असंच एकदा भरलेल्या सभेमध्ये एवढे 95 लोक आम्ही असून आम्हाला ते कानडीमध्ये ऐकून घ्यावं काय कळत नव्हतं. मी एकदा हात वर करून उभं राहिलो, तर तो विचारला कन्नडमध्ये का उभं राहिला. मी म्हटलं सर मराठीत सांगा काहीतरी, आम्ही एवढे 95 जण इथं आहोत मराठी लोक, तुम्ही मराठीत सांगा. ते काय म्हणावं त्यांनी, म्हणजे किती उद्धटपणा आणि मुजोर आलेला आहे ना, म्हणजे घमेंड आलेली आहे. ते काय म्हणले, कर्नाटकात तुम्ही राहतात, कर्नाटकाचा पगार खाताय, कन्नड काय येत नाही. कन्नड कसं यावं सांगा. माझी आई मराठी, माझा बाप मराठी, माझा भाग मराठी, माझी शाळा मराठी, माझा सगळे सोयरे मराठी, सगळे भाऊबंद मराठी. नातं आमचं महाराष्ट्राशी. कारण का भाषावर प्रांत रचनेपूर्वी आम्ही मुंबई प्रांताला जोडलेलो होतो. त्यामुळं सगळं आमचं वारसा जो आहे सगळं महाराष्ट्राचा आहे. आणि असं असताना तुम्हाला कन्नड येत नाही आणि पगार कर्नाटकाचा घाता असं हे म्हणतात. फुकट देतात का पगार? अरे तुझ्या खिशातलाच देता का तुम्ही? मी असा त्यावेळेस चिडलो होतो. तेव्हा असे अनुभव बऱ्याच वेळा 1986ला कन्नड सक्ती आंदोलन झालं. त्यापूर्वी कन्नड इथं अजिबात नव्हतं. तिसरा विषय म्हणून हिंदी आम्ही घेत होतो, मराठी, इंग्रजी आणि हिंदी. पण 86ला त्यांनी कन्नड सक्ती लादली आणि त्या कन्नड सक्तीच्या विरोधात माझ्या गावाला बेळगून दिला. 3 जण हुतात्मे झाले, बेछूट गोळीबार केला त्यांच्यावर. आणि हे 3 हुतात्मे झाल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी हा गोळीबाराचा आदेश दिला त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तर देता येईना की कोणतं असं भयंकर कारण घडलं की ज्याच्यामुळं असे अनेक हुतात्मे झाले, याचं कारण देता येईना. मग त्याच्यामुळं लोक आम्हाला जणू मारायला आलेत हे भासवण्यासाठी म्हणून कोण आले होते. गावात पहाटे जाऊन दरोडा घातल्यासारखा घातला आणि आमचे शेकडो लोक पकडून झोपलेले उघडे नागडे तसेच आणून गाडीत आणून उभं केलं. हे सगळे लोक आम्हाला मारायला आले होते, आम्हीच मेलो असतो. आणि त्यावेळेला नाईलाज झाला आणि आम्ही आदेश दिला गोळीबाराचा असं ते म्हणू लागले. तेव्हा असा हा मी हिंडलग्याला त्यावेळेस आमदार साहेबांनी मगाशी जे बोलले ते हिंडलग्याचे आहेत. त्याच दिवशी मी हिंडलग्याला बघितलं की भर दुपारी पुरा हिंडलगा गाव, मी असं सायकलवरनं चक्कर मारली त्यावेळेस अक्षरशः स्मशान शांतता. दुपारी 2 वाजता कुठंतरी एक फक्त कुत्रं दिसत होतं रस्त्यावर. माणसं सगळी घाबरून भीतीनं आपापले दरवाजे लावून आत बसली होती. जे 3 जणांना गोळीबार घातला माझ्या गावच्या, योगायोगानं त्या 3 जणांची प्रेतं तिथं पोस्टमार्टम होऊन मलाच त्यांच्याबरोबर जावं लागलं. मीच होतो. बेळगुंदीपर्यंत मी घेऊन गेलो. तिथं ही गाडी गेल्याबरोबर गजबजलेली आमची वेस आहे तिथली बेळगुंदीतली, त्या वेशीमध्ये असं कोणी एक चीट पाखरू दिसत नव्हतं. काहीतरी 5च्या सुमारला मी गेलेलो होतो. तेव्हा इतका हा दहशतवाद ह्या कन्नडिगांनी मांडलेला आहे. तेव्हा या निवडणुकीमध्ये मला जे आमच्या गावकऱ्यांनी उभं केलेलं आहे, आता केवळ उभं केलं नाही सर, मी एक शिक्षक असल्यामुळं त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही सगळं काही समजावून सांगू शकता. तेव्हा ज्या आमच्या अडचणी आहेत, हा जो आमचा रिंग रोड आमच्या गळ्याला लागलेला फास आहे, याचं निवारणसुद्धा तुम्ही काय ते करू शकाल, आमच्या गाव पातळीवर लोकांची एकी करून हे करू शकाल असं म्हणून त्यांनी मला उभं केलं. ते केलं सगळ्यांनी वर्गणी काढून
25,000 रुपये भरायचे कसे म्हटल्याबरोबर ताबडतोब सगळ्यांनी वर्गणी काढली, 5,000 रुपये 25,000 जमा केले आणि भरले. एवढंच नव्हे तर आता उद्या आमची काही शेतकरी मित्र माझे ते म्हणले की सर आपण अशी प्रचार करायचा की असं गाडीतून 4 व्हीलरमधून वगैरे नाही, तर आपण बैलगाडी जुंपूया, बैलगाड्या जुंपूया, त्या बैलगाडीमध्ये तुम्ही उभे राहायचं आहे. आम्ही बैलगाड्या हाकेन, कार्यकर्ते घोषणा देतील. हा अशा प्रकारे प्रचार, म्हणजे हा रिंग रोड हा गळ्याला लागलेला फास आहे, तेव्हा हा रिंग रोड म्हणजे छळवादातला हा दुसरा भाग आहे. म्हणजे एकूण प्रकारे याच्यामध्ये कर्नाटक सरकारने कन्नडिगांनी मोठा अत्याचार, अन्याय, दडपशाही या लोकांवर, मराठी भाषिकांवर, आपल्या भाऊबंधांवर केलेली आहे. आणि त्याची चीड म्हणून या आता आपल्या जे गुरुजी सर जे म्हणाले की ही जी दडपशाही आहे ही तिच्यापासून दूर जाण्यासाठी आम्हाला जुगारून लावण्यासाठी आम्हाला महाराष्ट्रात यायचं आहे. मग तो कोर्टातला प्रश्न असो, कोर्टात जरी गेला असला तरी आम्ही रस्त्यावर लढणार आहोत. आणि ही रस्त्यावरचीच लढाई, निवडणूक म्हणजे एक प्रकारची रस्त्यावरचीच लढाई आहे असं ते म्हणतायत. मग 3री-4थी पिढी मला वाटतं इथे आपल्याकडं मराठी भाषिकांची आहे. त्यांनी सांगितलं, ते बुजुर्ग होते. तुम्ही सांगा तुमचे अनुभव काय? ह्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, आमच्याकडे हा उमेदवार जो आहे शुभम शेळके, तो 25 वयाचा आहे, तो सर्वात तरुण उमेदवार. आणि जे आणखीन एक आमचे जे उमेदवार आहेत ते 85 वर्षाचे आहेत. हां, त्यावरून असं समजतं आहे की आपली 4थी पिढी ही या सीमा प्रश्नाच्या लढ्यामध्ये सक्रिय झालेली आहे. 1946 साली बेळगावमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं. त्याच्या अध्यक्ष ग.त्र. माडखोलकर होते. आणि त्यामध्येच म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वीच संयुक्त महाराष्ट्र व्हावा हा ठराव इथे झाला होता. संयुक्त महाराष्ट्र ठरावामध्ये बेळगाव, कारवार, निप्पाणी, मुंबई, डाम, उंबरगाव हे सर्व भाग मिळून संयुक्त महाराष्ट्र व्हावा असा तो ठराव झाला होता. पण ज्या वेळेला 1956 साली बेळगावला कर्नाटकामध्ये डांबण्यात आलं, त्यानंतर एक जनक्षोभ उसळला आणि त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी पहिले हुतात्मे मारुती बेनाळकर हे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील पहिले हुतात्मे हे बेळगावमधूनच झाले. त्या दिवशी बेछूट गोळीबार झाला. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र लढा मोठ्या प्रमाणात नंतर लढला गेला. पण बेळगाव, कारवार, निप्पाणी 865 गावं सोडून हा मुंबई घेण्यात आली आणि आम्हाला असंच वाऱ्यावर सोडण्यात आलं. त्यानंतर जवळपास आज 63 वर्ष झाली आम्ही इथे एक गुलाम जसं जगतो तसं जगत आहोत. रोज उठून प्रत्येक ठिकाणी आम्ही लढा देतोय की आम्हाला आमचे मूलभूत हक्क जे संविधानाने दिलेले आहेत ते आम्हाला मिळावेत. यासाठी ते संविधानाने दिलेले हक्क, आमची जी मराठी भाषा आहे तिथे आम्ही 25 लाख नागरिक आज इथे अडकून पडलेलो आहोत, त्यांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत ह्यासाठीचा हा लढा आहे. त्यासाठीच ते अधिकार मिळावेत म्हणून केंद्र सरकारला आमची तळमळ कळावी, हा प्रश्न वरपर्यंत पोचावा. महाराष्ट्राचे झोपेचं सोंग घेतलेलं नेतृत्व आहे त्यांनासुद्धा कळावं आणि येथील जे राजकीय पक्ष आहेत ते येथील मराठी लोकांना गृहीत धरत आहेत की ही लोक काय पैसे मतं आम्हालाच घालणार, शेवटी यांना लढ्याची काही जाणीव नाही आहे. तरी लढ्याची जाणीव अजून तीळभरी कमी झालेली नाही आहे. ती दर्शवण्यासाठी म्हणून आम्ही 45 उमेदवार या ठिकाणी उभे राहिलो आहोत आणि हा लढा शेवटी महाराष्ट्राच्या बाजून निकाल लागणार आहे हे आम्हाला खात्री आहे. याची खात्री आहे. बरोबर आहे. मी जसं म्हणालो की ही 4थी पिढी आहे. आता त्यांनी उल्लेख केला हे शुभम जे 25 वर्षाचे आहेत आणि 25 वर्षाची म्हणजे 4थी पिढी या मैदानात आहे. तुम्ही जरा बोला. महाराष्ट्र एकीकरण समितीने जे आवाहन केलं बहुसंख्य उमेदवार इथं रिंगणात उतरायचं, तर त्याचं नक्कीच सर्व स्तरातून स्वागत झालं आणि प्रत्येक मराठी माणसाने याला पाठिंबा दिला. काही लोकांचं असं मत होतं की महाराष्ट्राचा जो तेवत असलेला जो लढा आहे हा विजत चालला आहे काय, पण महाराष्ट्राच्या या आमच्या सीमा भागातल्या लढ्याची धार अजून कमी झालेली नाही, ही तितकीच आहे. खंत इतकीच की महाराष्ट्र सरकारनं जी दक्षता आमच्याकडे, जे लक्ष आमच्याकडे दिलं पाहिजे ते देत नाही आहेत. आम्हाला जणू अनाथ करून टाकलं आहे. हा लढा महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा नसून फक्त बेळगाव आणि कर्नाटकापुरता त्यांनी शिल्लक ठेवला आहे, हे असं आम्हाला वाटू लागलं आहे. आता कुठंतरी महाराष्ट्र सरकारला जाग येणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही एक आंदोलन युवा समितीच्या माध्यमातून
घेतलं होतं. मुंबईला युवा समितीचा मी अध्यक्ष म्हणून मी आता पदावर मी काम करतोय आणि माझे सहकारी घेऊन आम्ही मुंबईला एक आंदोलन केलं होतं आझाद मैदानावर. तिथं आम्हाला आश्वासन देण्यात आलं की उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन लवकरात लवकर सीमा प्रश्न बोर्डवरून काहीतरी निकाल लागेल यासाठी आम्ही पाठपुरावा करू, पण त्याच्या काही हालचाली होताना दिसत नाही आहेत. ओके ओके, धन्यवाद शुभम, धन्यवाद. म्हणजे एकीकडं कर्नाटक सरकार दडपशाही करतंय आणि दुसरीकडं महाराष्ट्र सरकारही लक्ष द्यायला तयार नाहीत, लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाहीत. अशा वेळी आम्ही काय करायचं, तर आम्ही रस्त्यावर उतरणं सोडणार नाही, रस्त्यावरची लढाई आम्ही सोडणार नाही असं हे सगळे कार्यकर्ते म्हणतायत, असं हे सगळे उमेदवार म्हणतायत. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा इथल्या 2 हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्कारलं. असं असतानाही मुंबई महाराष्ट्राला मिळाली पण हा भाग महाराष्ट्राला मिळाला नाही. जी कर्नाटकमध्ये ही जी बेळगावची जी मराठी जनता आहे त्यांच्या मनात जी खंत आहे, मगाशी गुरुजींनी सांगितलं की आमची आई तिकडे राहिली आणि मुलगा इकडे राहिला अशी परिस्थिती आहे. म्हणजे ही खंत जशी त्यांच्या मनात आहे, मला वाटतं सरकारच्या मनात आहे की काय मला माहीत नाही, पण प्रत्येक मराठी माणसाच्या मनात ही खंत बाकी अजून जागी आहे आणि मराठी जनता तुमच्यासोबत आहे असं मी तरी तुम्हाला नक्की सांगू शकतो. आणि मी जसं सुरुवातीला असं म्हणालो की छक्कड एक लिहिली अण्णाभाऊ साठेंनी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी, ती त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातली एक बुलंद तोफ होती. या बुलंद तोफेने माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती एक आयली. आणि सगळ्यात शेवटी ते असं म्हणाले की हे सगळं जर करायचं असेल, महाराष्ट्रामध्ये जर बेळगाव जायचं असेल तर सगळ्यांनी एकीकरण गरजेचं आहे, चीड बेकीची गरज एकीची असं त्यावेळी ते म्हणाले. तर मला असं दिसतं या सगळ्या मराठी माणसांमध्ये ती एकी आहे. मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते भरघोस मतांनी निवडून येतील आणि त्यांना पुन्हा ही मराठी माती सामावून घेईल असं मी शिवरायांच्या समोर, यांच्या सगळ्यांच्या समोर, मराठी माणसांच्या समोर मला असं वाटतं अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही सगळेजण इथं जमलात त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि मी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो की कोल्हापूर आवृत्तीच्या अंतर्गत ही एक बेळगाव आवृत्ती येते, कारण इथं मराठी माणसं राहतात. दुसरी आमची सांगली आवृत्ती आहे, खाली कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आवृत्ती आहे, कोल्हापूर आहे. या सगळ्या ठिकाणी मी जाणार आहे आणि अशा आपल्या लोकांच्या, मतदारांच्या, सर्वसामान्य मतदारांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे आमचं फेसबुक लाईव्ह, लोकसभा निवडणुकीचं बुलेटिन फेसबुक लाईव्ह पाहायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. हां, एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्र एकीकरण समितीचा, महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव कारवार निपाणी बेदर भालकेचा संयुक्त महाराज, बेळगाव कारवार निपाणी बेदर भालकेचा संयुक्त महाराज. मराठी माणसा जागा हो, एकजुटीचा धागा हो, मराठी माणसा जागा हो, एकजुटीचा धागा हो.